हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. तर आज आपण बनवणार आहोत पनीर चीज समोसा. बाहेर भेटतो त्यापेक्षाही खूप सुंदर लागतो आणि घरच्या घरी एक छोटी पार्टी असेल तर तुम्ही हा स्नॅक्स म्हणून पण बनवू शकता. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग समोसा बनवूया. समोसा बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण पीठ मळून घेऊया. तर पीठ मळण्यासाठी मी इकडे 2 कप एवढा मैदा घेतला आहे. हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून झाला आहे. आता यामध्येच घालूया चवीनुसार मीठ. तर मी अर्धा चमचा एवढं मीठ घेतलं आहे. हे मीठ आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त एकदम घट्टही नाही मळायचं आणि एकदम पातळही नाही, एकदम मीडियम असे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर या प्रकारे तुम्ही बघू शकता मी पीठ मळून घेतले आहे. खूप घट्ट पीठ नाही मळायचे आणि खूप पातळही पीठ नाही मळायचे, सेमी सॉफ्ट आपल्याला पीठ मळायचं आहे. आणि यावरच आपण थोडेसे तेल घालून 1 चमचा एवढे मी तेल घातले आहे. हे तेल घालून आपल्याला पीठ पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. इकडे माझे पीठ मळून झाले आहे. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनटं असेच भिजत ठेवूया. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण समोश्याचं स्टफिंग बनवूया. स्टफिंग बनवण्यासाठी इकडे आपल्याला पनीर लागणार आहे. तर मी इकडे 250 ग्राम एवढं पनीर घेतलं आहे. हे पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर या प्रकारे मी किसून घेतलं आहे. आता याच पनीरमध्ये घालूया 1 कप एवढं आपल्याला चीज घालायचं आहे. मी इकडे प्रोसेस चीज घेतला आहे आणि जर तुम्ही किसून घेत असाल तर ते 4 क्यूब एवढं मी चीज घेतलं आहे. आता यामध्येच घातलं आहे अर्धा कप एवढं मोझरेला चीज, अर्धा कप कॉर्न. हे कॉर्न मी बॉईल करून घेतले आहे थोडेसे मीठ घालून. अर्धा कप शिमला मिरची, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स, 1 चमचा अद्रक आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. तसेच आपण 1 चमचा मिरची बारीक चिरून पण घालणार आहोत. ते 1 चमचा मी बारीक चिरून घेतलेली मिरची घेतली आहे आणि अर्धा कप कोथिंबीर. आता हे सर्व जिन्नसे आपण मिक्स करणार आहोत. त्याआधी आपण मीठ घालूया. मीठ इकडे मी थोडेसेच घातले आहे, 1/4 टीस्पून एवढं. कारण की चीज घातल्यामुळे चीज थोडे खारट असते, त्यामुळे मिठाचे प्रमाण इकडे आपण थोडे कमीच ठेवणार आहोत. आणि याला आता आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. ते इकडे आपलं स्टफिंग रेडी झालं आहे. आता आपण समोसा बनवूया. समोसा बनवण्यासाठी पीठही आपले मस्त भिजले आहे. हे पीठ आपण एकदा हलक्या हाताने मळून घेऊया. आता याच्या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. इकडे मीडियम साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. जसे आपण चपाती बनवण्यासाठी गोळे करतो त्याचप्रमाणे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. तर मी इकडे 6 गोळे रेडी करून घेतले आहे. आता आपण हे लाटून घेणार आहोत. लाटण्यासाठी इकडे सुक्या पिठाचा वापर करून आपल्याला याला छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे सर्वात प्रथम. तर या प्रकारे सुके पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचे आहे. तर मी एकदम छोटी अशी पारी लाटून घेतली आहे. आता आपण दुसऱ्या गोळ्याची पण त्याचप्रमाणे पारी लाटून घेऊया. आता यावरच आपण थोडे थोडे करून तेल घालणार आहोत. तर मी इकडे एक छोटा चमचा आपला जो पोह्याचा चमचा असतो तो एक एक चमचा मी एवढं तेल घातलं आहे. हे तेल आपल्याला ह्याला एकदम प्रॉपर लावून घ्यायचं आहे सर्व साईडने. किनारी पण आपल्याला एकदम प्रॉपर तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून यावर या प्रकारे आपल्याला सुके पीठ घालायचे आहे. दोन्ही चपात्यांना आपल्याला या प्रकारे सुके पीठ लावून घ्यायचे आहे. आता इकडे म्हणजे सुके पीठ लावून झाले आहे. एकदम प्रॉपर आपल्याला सुके पीठ लावायचं आहे. ते का ते पुढे मी सांगते. आता ह्याला एकावर एक ठेवून ह्याला आपल्याला थोडे प्रेस करायचे आहे. याप्रमाणे प्रेस करून आपल्याला हे पातळ एकदम असे लाटून घ्यायचे आहे. आता यावर सुके पीठ घालून हे आपल्याला एकदम पातळ अशी पोळी टाईप लाटून घ्यायचं आहे. पण हे लाटताना आपल्याला एका साईडने नाही, दोन्ही साईडने लाटायचं आहे. म्हणजेच उलटी-पुलटी करायचं आहे. मध्येच आता मी वरच्या साईडने लाटलेली परत त्याला पलटी करून दुसऱ्या साईडने लाटते आहे. याचप्रमाणे आपण एकदम पातळ असे लाटून घेतले आहे. मैदा आहे त्यामुळे थोडं ह्याला स्ट्रेच करावं लागतं. तर तुम्ही इकडे बघू शकता. जर साईडला किनार जाड असेल तर तुम्ही असे थोडेसे पीठ खेचूही शकता. तर इकडे म्हणजे लाटून रेडी झालं आहे. आता तव्यावर आपण शेकून घेणार आहोत. ते शेकताना इकडे तव्यापेक्षाही थोडंसं मोठं झालं आहे तर तुम्ही घेताना थोडासा गोळा छोटा घ्या.
पिठाचा गोळा छोटा घेतला तर तुमची लाटी थोडी छोटी होईल. तर या प्रकारे याला फक्त 30 सेकंड आपल्याला तव्यावर ठेवायचा आहे. तवा मी इकडे नॉर्मल असा गरम करून घेतला आहे आणि पलटी करून आता ह्याची दुसरी साईड आपण भाजून घेऊया. ह्याला खूप भाजायचं नाही आहे, कच्चं पक्कंच ठेवायचं आहे. तर थोडंसं आपल्याला नॉर्मल भाजून घ्यायचं आहे. माझी पोळी मोठी झाली त्यामुळे मी ह्याचे कॉर्नर्स भाजून घेते आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की तव्यावरच माझे चपात्या वेगळ्या झाल्या आहेत. यासाठीच मी सांगितलं होतं की जेव्हा आपण लाटतो तेव्हा आपण एकदम प्रॉपर तेल आणि पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. तेल आणि पीठ आपलं प्रॉपर लावलं तर ह्या चपात्या याप्रमाणे इझिली एकदम वेगळ्या होतात. ते याप्रमाणे दोन्ही साईडने मी भाजून घेतलं आहे आणि ह्याला थोडेसे असे डॅप करायचे आहे. पण इकडे मला डॅप करायची पण गरज नाही लागत आहे. एकदम इझिली चपाती निघत आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता कशाप्रकारे मी काढली आहे. आता हे काढून आपल्याला टाईप डब्यामध्ये किंवा पॅकिंग डब्यामध्ये कोणत्याही तुम्ही ठेवू शकता. फक्त ह्याला थंड झालं तरी याला कडक होऊन नाही द्यायचं आहे. त्यासाठी एकदम पॅक करून आपल्याला याला ठेवायचं आहे. ते इकडे मी सर्व बनवून घेतल्या आहेत चपात्या. त्या माझ्या एकूण मिळून 7-8 शीट रेडी झाल्या आहेत. तर ह्या शीट अशाच ठेवल्या आहेत. त्यासाठी त्याच्या आधीच आपण एक साठा बनवून घेऊया. साठा बनवण्यासाठी मी इकडे 2 चमचे मैद्याचे पीठ घेतले आहे आणि 4 चमचे पाणी घेतलं आहे. तिकडे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, मीडियम असा आपल्याला याचा साठा बनवून घ्यायचा आहे. ते याप्रमाणे मी बनवून घेतलं आहे. आता आपण बनवूया समोसा. तिकडे तुम्ही बघू शकता म्हणजे सर्व शीट तशाच सॉफ्ट आहे. ह्या शीट आपण सर्वात प्रथम कट करून घेणार आहोत. ते याप्रमाणे मी लावून घेतले आहेत. आता आपण कट करून घेऊया. स्टार्टिंगला थोडेसे कॉर्नर्स कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एकसारखे आपल्याला सर्व पट्ट्या कट करायच्या आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशाप्रकारे कट करत आहे. खूप मोठी नाही आणि खूप पातळी नाही, मीडियम असे मी याच्या पट्ट्या कट करून घेत आहे. तर याचप्रमाणे मी सर्व शीटच्या पट्ट्या कट करून घेतल्या आहे. आणि हे जे कॉर्नर्स राहिले आहेत, हे कॉर्नर्स आपण फक्त तेलामध्ये फ्राय करूनही खाऊ शकतो. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशाप्रकारे कट केले आहे. आता आपण समोसा बनवूया. समोसा बनवण्यासाठी आपण त्या इक्वल पट्ट्या कापून घेतल्या होत्या, त्याचाच आपण समोसा बनवणार आहोत. तर या अशा प्रकारे एका साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी साईडही ह्याची फोल्ड करून घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये आपण सर्व मिश्रण भरणार आहोत, जे पण आपण स्टफिंग बनवून ठेवलेलं त्याप्रकारे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी एकदम इझिली दाखवलं आहे. या प्रकारे हे जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तर तुम्ही याप्रमाणे ह्याच्यावर साठा लावून घ्यायचा आहे. आता यामध्येच आपण स्टफिंग बनवूया. स्टफिंग भरण्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून एवढं स्टफिंग भरलं आहे. जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर तुम्ही 1 चमचा स्टफिंग भरूनही हे समोसा बनवू शकता. त्याच्या कॉर्नरपर्यंत जाण्यासाठी मी आतमध्ये थोडंसं अजून प्रेस केलं आहे. आता ह्याला दुसऱ्या साईडनेही आपण फोल्ड करूया. ते ज्या प्रकारे आपण स्टफिंग भरलं आहे तेच कॉर्नर उचलून आपल्याला दुसऱ्या साईडला फोल्ड करायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशाप्रकारे फोल्ड करत आहे. यासाठी मी व्हिडिओही फास्ट नाही, एकदम स्लोच ठेवली आहे. तर इकडे आपला समोसा रेडी झाला आहे. याचप्रमाणे मी तुम्हाला अजून एक समोसा बनवून दाखवते. तर समोसा बनवण्यासाठी तुम्ही या प्रकारे पट्टी घेऊन त्याच प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून त्याच्यावर दुसरी साईडही आपल्याला याचप्रमाणे फोल्ड करायची आहे. आता ह्याला उलटं करून ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत. हे तुम्ही एकदा दोनदा ट्राय केलं तर तुम्हालाही इझिली येणार. जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तर 1-2 समोसे तुम्ही बनवल्यानंतर तिसरा समोसा तुम्हाला एकदम डेफिनेटली येऊन जाणार. पण तुम्ही याच पद्धतीने करा. एकदम इझी पद्धत मी दाखवली आहे. या पद्धतीनेच तुम्ही बनवू शकता. तसेच रेसिपी ही खूप छान लागते. लहान मुलांसोबत सगळ्यांना ही रेसिपी आवडते. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा.
आणि कशी होते ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आता याला आपण पॅक करूया. पॅक करताना आपल्याला खालच्या साईडला पूर्ण साठा लावून घ्यायचा आहे. जेणेकरून ते समोसे आपले तेलात सोडल्यावर सुटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ते इकडे आपला समोसा बनून रेडी झाला आहे. तर अशाच प्रकारे माझे सर्व समोसे बनवून झाले आहे. आता आपण याला डीप फ्राय करूया. डीप फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला खूप कडकडीत गरम नाही पाहिजे नाही. मीडियम असे आपल्याला तेल गरम करायचे आहे. आणि समोसे तेलामध्ये ॲड केल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम टू लोवरच ठेवायचे आहे. सर्व समोसे आपण ॲड केल्या त्याला लगेच चमच्याने हलवायचे नाही आहे. अशा प्रकारे याला 5 मिनटं आपल्याला असेच होऊन द्यायचे आहे. ह्याची एक साईड आपली तळून झाली की आपण याला दुसरी साईड आपण तळून घेणार आहोत. ते इकडे माझी एक साईड तळून झाली आहे. आता याची आपण दुसरी साईडही तळून घेऊया. मस्त गुलाबी गोल्डन कलर येईपर्यंत आपण समोसे मीडियम टू लो गॅसवरच तळून घेणार आहोत. आणि यांना सतत हलवायचंही नाही आहे. एक साईड तळून झाल्यानंतर याची दुसरी साईड आपण तळून घ्यायची आहे. बस इकडे आपले समोसे रेडी झाले आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त असा कलर आला आहे. आहे की नाही एकदम पटकन होणारी रेसिपी. तर घरी नक्की ट्राय करा. आता हे समोसे माझे तळून झाले आहे आणि ह्याला मस्त असा कलर यायला आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता आपण सर्व करूया. ते खूप क्रिस्पी झाले आहे. हे तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.